नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 13 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे. तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा आपला पहिला प्रश्न, तर स्वामी विवेकानंद जयंती आपल्या भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर राष्ट्रीय युवा दिवस या दिवशी साजरी केली जाते. लक्षात ठेवा, तर तो दिवस केव्हा असतो? तर 12 जानेवारी या दिवशी. यानंतर विद्यार्थ्यांनो, राजमाता जिजाऊंचा जन्म कोणत्या वर्षी झाला आहे? तर 12 जानेवारी 1598 साली झाला आहे. यानंतर बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर तो आहे आपला भारत देश. यानंतर कोणत्या देशाने WHO सह एकूण 66 जागतिक संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? तर अमेरिका. यानंतर जानेवारी 2026 मध्ये चीन, रशिया, इराण व यजमान देश दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कोणता नौदल सराव पार पडला आहे? तर व्हील फॉर पीस 2026 हा. यानंतर खेलो इंडिया बीच कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडाशी येवलेने बीच पेंचक रिलट या खेळामध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या म्हणजेच NSG च्या राष्ट्रीय IED डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर अमित शहा यांच्या. यानंतर पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची. यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर श्री AK बाला सुब्रमण्यम बनले आहेत. यानंतर 10वा प्रश्न होता आपला, तर बिस्वाबंधू सेन यांचे अलीकडेच निधन झाले असून ते कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते? तर त्रिपुरा या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूयात. तर आपल्या भारताचे 16 उपग्रह अंतराळामध्ये बेपत्ता आहेत. तर खराब झालेले उपग्रह नक्की कुठे पाडले जातात? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पृथ्वीवरून महासागरातील निर्जन भागामध्ये नियंत्रित पद्धतीने पाडले जातात. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर या उपग्रहांचे आयुष्य संपल्यानंतर ते आपल्या अंतराळामध्ये कचरा बनू नयेत म्हणून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते आणि लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO मधील लहान उपग्रह पृथ्वीच्या वातावरणाच्या बाह्य थरामध्ये सतत येत जात असल्यामुळे त्यांच्यावर हवेचा घर्षण होते. त्यामुळे ते साधारण 5 ते 25 वर्षामध्ये स्वतःहून वातावरणामध्ये जळून नष्ट होतात. परंतु जे उपग्रह मोठे आणि जड असतात त्यांना अनियंत्रितपणे जळू दिल्यास पृथ्वीवर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अशा उपग्रहांना नियंत्रित पद्धतीने महासागरातील निर्जन भागामध्ये पाडले जात असते. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी, यामुळे मानवी जीवन आणि मालमत्तेचा धोका देखील टाळला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी संस्कार शाळा योजना कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आसाम या राज्य सरकारने सुरू केली आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी संस्कार शाळा ही योजना आसाम सरकारने नुकतीच सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर उद्घाटन आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते 4 जानेवारी 2026 रोजी गुवाहाटी येथे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यानंतर या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर पाहून घेऊयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, औपचारिक शालेय शिक्षणासोबतच मुलांमध्ये नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करणे आणि भारतीय मूल्यांची जोपासना करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर तिसरा प्रश्न पाहून घेऊया. तर खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने कोणते पदक नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रौप्य पदक जिंकले आहे. कोणते पदक? तर रौप्य पदक जिंकले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खेलो इंडिया बीच गेम्स 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने सागरी
जलतरण म्हणजेच ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेमध्ये 5 किलोमीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक आणि 10 किलोमीटर शर्यतीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तर तिने सलग दुसऱ्या वर्षी दोन्ही स्पर्धांमध्ये पदके जिंकून आपल्या महाराष्ट्रासाठी चमकदार कामगिरी केलेली आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर ॲशेस मालिका 2025-26 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲशेस मालिका 2025-26 चे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने नुकतेच जिंकले आहे. तर या मालिकाबद्दलची काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर निकाल, ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांची ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. तर अंतिम सामना, तर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या 5व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला आहे. यानंतर मालिकावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द सिरीज, तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी कॉम्प्टन मिलर मेडल देऊन गौरविण्यात आलेले आहे. तर महत्त्वाचा टप्पा, तर ही मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर पाचवा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर महत्त्वाची सूचना, तर आपल्या व्हिडिओ हजारो व्ह्यूज वर जातात, पण खूप कमी विद्यार्थी आपल्या व्हिडिओला लाईक करत असतात. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करण्याचा प्रयत्न करत जा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूया. तर आपल्या भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB4 नावाचा नवीन व्हिसा सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, चीन या. काय? तर चीन या. तर विद्यार्थी मित्रांनो, EB4 म्हणजे काय? तर ई प्रोडक्शन इन्व्हेस्टमेंट बिझनेस व्हिसा. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर आपल्या भारताने चीन देशातील व्यावसायिकांसाठी EB4 नावाचा नवीन प्रोडक्शन इन्व्हेस्टमेंट बिझनेस व्हिसा नुकताच सुरू केलेला आहे, ज्यामुळे चीनी उद्योजकांना उत्पादन, उपकरणे बसवणे आणि इतर विशिष्ट व्यावसायिक कामांसाठी आपल्या भारतामध्ये येणे सोपे होईल आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती जानेवारी 2026 मध्ये समोर आलेली आहे. यानंतर सहावा प्रश्न, तर मिझोराममध्ये वैज्ञानिकांनी रीड सापाची नवीन जात शोधलेली असून तिला काय नाव दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तर कॅलामारिया मिझोरामेन्सिस असे नाव दिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मिझोराममध्ये वैज्ञानिकांनी अलीकडे जानेवारी 2026 रोजी रीड सापाची एक नवीन जात शोधली असून तिला कॅलामारिया मिझोरामेन्सिस असे नाव देण्यात आले आहे. यानंतर सातवा प्रश्न, आपल्या भारताच्या कोणत्या संस्थेने डस्ट एक्सपेरिमेंट म्हणजेच DEX नावाचे देशातील पहिले धूळ शोधक यंत्र तयार केले आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, इस्रो या. काय? तर इस्रो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिले धूळ शोधक यंत्र डस्ट एक्सपेरिमेंट हे अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजेच PRL या संस्थेने विकसित केले आहे. तर या उपक्रमाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश काय आहे? तर हे यंत्र अवकाशातील अतिवेगाने येणाऱ्या अंतर्ग्रहीय धूलिकणांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. तर आठवा प्रश्न, तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 10 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर हा प्रश्न आपला राहिला होता म्हणून आज घेतलाय मी. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो, जो 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ आहे आणि जगभरामध्ये हिंदी भाषेचा प्रचार करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तर कधी साजरा केला जातो? 10 जानेवारी रोजी. का केला जातो? तर हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार आणि आंतरराष्ट्रीय संवाद साधण्यासाठी केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा इतिहास काय आहे? तर 1975 मध्ये नागपूर येथे पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ 2006 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातोय. आणि फरक काय आहे? तर हा दिवस 14 सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय हिंदी दिवसापेक्षा वेगळा आहे, जो हिंदीला आपल्या भारताची राजभाषा म्हणून
स्वीकारल्याची आठवण करून देतो. लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न, तर 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2024 साठी आपल्या महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रितिका राठोड यांची. कोणाची? तर रितिका राठोड. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 10वा प्रश्न, तर 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, निहार दुबळे यांची. कोणाची? तर निहार दुबळे. ठीक आहे. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी निहार दुबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जो मुंबई उपनगरचा खेळाडू आहे. तर ही स्पर्धा तेलंगणामध्ये आयोजित केली जाणार आहे, जिथे निहार महाराष्ट्राचे नेतृत्व करेल आणि महिला संघाचे नेतृत्व रितिका राठोड करणार आहे. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. कारण तुमची ही रिव्हिजन होती कॉमेंटमध्ये सांगितल्यामुळे आणि महत्त्वाचा देखील प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पाहून घेऊया. तर स्वामी विवेकानंद जयंती आपल्या भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर सर्वांनी योग्य उत्तर कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटता हेही कमेंटमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करत जा. आणि विद्यार्थ्यांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.